नमस्कार मित्रांनो, आपण आता पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये आपले हे ड्रायव्हर बांधव आहेत आपल्यासोबत. तर आपण ओला उबर रॅपिडोवर ज्या कॅब चालतात किंवा रिक्षा चालतात, तर आपण रिक्षाबद्दल तर जाणून घेतच असतो. आज आपण कॅबबद्दल जाणून घेणार आहोत की कॅबमध्ये दिवसाला ओला उबर रॅपिडो या ॲप्लिकेशनवर ड्रायव्हर लोक किती बिझनेस करतात, किती पैसे घेऊन जातात, किती त्रास होतो त्यांना मानसिक शारीरिक, या सर्व गोष्टी आपण जाग्यावर आपल्या बांधवांकडून जाणून घेऊ. तर दादा, तुम्ही गाडी वॅगनर गाडी आहे त्यांची, तर वॅगनर गाडी घेतलेली आहे तुम्ही हो. ओला उबरसाठी. हो. तर किती डाऊन पेमेंट केलं होतं गाडीसाठी? दादा, ऍक्च्युली गाडी मी घेतलेली 1 वर्षांपूर्वी सेकंड हँड गाडी घेतलेली आहे. तर ही गाडी घेताना मला 1,30,000 रुपये मला डाऊन पेमेंट लागले या गाडीसाठी. गाडीची किंमत ऑलमोस्ट 3.5 लाखाच्या आसपास गेली. सेकंड हँड सेकंड हँड गाडीची म्हणजे किंमत. चांगली भेटली तुम्हाला हा. सेकंड हँड. तर मला कमी पैशात गाडी चांगली भेटली आहे. तर त्यासाठी मला 1,30,000 रुपये डाऊन पेमेंट करायला लागलं. त्यानंतर मग मी ही गाडी घेतली. अच्छा, म्हणजे तुम्ही जुनी गाडी घेतल्यामुळे तुम्ही थोडक्यात फायद्यामध्ये. तर नवीन गाडी घ्यायची म्हणले तर प्राइस जास्त येत आहे. नवीन गाडी जर आपण घ्यायची झाली तर तुम्हाला सांगतो, आता एकतर इंजिन हायब्रिड यायला लागलेत सगळ्यात मेन म्हणजे. दुसरी गोष्ट, आता नवीन जर गाडी घ्यायची झाली तर त्यासाठी आपल्याला मिनिमम या गाडीची बेसिक व्हॅल्यू 7.5 लाखाच्या आसपास जाते. अच्छा. प्लस रोड टॅक्स, तुमचा गव्हर्नमेंटचा टॅक्स, हा सगळा म्हणजे ओव्हरऑल जो काय त्याची अमाऊंट जाते ही 8.5 लाखाच्या वर जाते. 8.5 लाखाच्या वर या वॅगनर वाढली. हा. तर त्यासाठी तुम्हाला मिनिमम 20% तरी डाऊन पेमेंट करायला लागतं. म्हणजे नाही म्हटलं तरी 1-2 लाख रुपये तुम्हाला, 1.5 ते 2 लाखाच्या आसपास तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागतं. तर आता आपल्यासारखी माणसं ही 1.5-2 लाख रुपये कुठून इकडून तिकडून गोळा करणार, कारण आपल्यासारख्यांकडे एवढी अमाऊंट काय सेव्हिंग मध्ये नसते. याच्याकडून घेऊन आपण जमा करतो, ते तुटपुंजी तेवढी अमाऊंट असेल ती आपण घेऊन डाऊन पेमेंट करतो आणि आपण नवीन गाडी घेतो. तर नवीन गाडी घेण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे की नवीन गाड्या घेण्यापेक्षा नवीन गाडी घेतल्याने काय होतंय, एकतर ट्रॅफिक पण वाढतंय, प्लस या ज्या रिपासिंगच्या ज्या गाड्या व्हायला लागल्यात आता त्याची परत काही व्हॅल्यू राहत नाहीये. त्यापेक्षा जर आपल्यासारखा जर धंदा करणारा जर माणूस असेल तर त्याने माझ्या म्हणण्यानुसार जुनीच गाडी घ्यावी, जेणेकरून कमी पैशात आपलं भांडवल गुंतवून राहत आहे आणि थोडंफार प्रॉफिट आपल्याला निघून राहतं. हा, हे चांगलं ऑप्शन आहे. पण आपल्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता की जुनी गाडी तुम्ही कुठून घेतली, कुठे भेटली तुम्हाला एवढ्या बजेटमध्ये? हो, नक्कीच सांगू शकतो. ही जी माझी गाडी आहे मी ही कात्रज मधून घेतलेली आहे. तिथे कात्रज चौकात समर्थ मोटर्स नावाने एक आपले मित्र आहेत. तर त्यांचं हा जो गाडीचे जे व्यवहार आहेत ते करतात. जुन्या गाड्यांचे जे काही व्यवहार असतील ते तिथे करतात. त्यांच्याकडे हरेक तऱ्हेच्या गाड्या आहेत, डिझेल, पेट्रोल, CNG, जुन्यातल्या गाड्या पण चांगल्या कंडिशन मधल्या त्यांच्या गाड्या. त्यांचा अनुभव पण खूप चांगला आहे प्रत्येक गाडींमध्ये. त्यामुळे मी ही जी गाडी घेतलेली 1 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही गाडी घेतलेली, मागच्या वर्षीच्या. आता 1 वर्ष होईल. 1 वर्ष झालं मी गाडी सकाळी 6ला स्टार्ट करतोय. अच्छा. धंदा चालू. या गाडीचं फक्त सर्व्हिसिंग जे का असेल 10,000 किलोमीटरला 3,500 ते 4,000 रुपये सर्व्हिसिंग लागतं. त्याच्या पलीकडे माझ्या खिशातून 1 रुपया या गाडीसाठी एक्स्ट्रा गेलेला नाही. तुम्ही बाहेर गॅरेजला सर्व्हिसिंग करता तेवढा तो खर्च? तेवढंच शोरूमला बाहेर येत असेल. हा, शोरूमला कसं होतं, GST लागतो, टॅक्स लागतो, त्यांचा लेबर चार्ज लागतो. आणि या गाडीची ऑलरेडी जी सर्व्हिसिंग शोरूम मध्ये करायची ती वॉरंटी संपलेली आहे. त्यामुळे आपण बाहेर केलं तरी चालू शकते. तर किती वर्ष झाले तुमच्या गाडीला? माझ्या या गाडीला आता वर्ष होईल दसऱ्याला. तुम्ही वर्ष म्हणजे किती जुनी गाडी आहे? 2023 डिसेंबरची गाडी आहे. 23चं मॉडेल. 23 डिसेंबर आणि 26 चालू आहे. म्हणजे तुम्हाला एकदम टकाटक गाडी भेटली. 2 वर्ष वापरलेली गाडी. नशीब तुमचं चांगलं आहे. शक्यतो एवढ्या कमी बजेटमध्ये कुठंच मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत एवढ्या गाड्या भेटत नाही. तुमचं नशीब चांगलं आहे. तर दिवसभरात तुम्ही किती बिझनेस करता ओला उबर रॅपिडोवर आणि तुमचा गॅस वगैरे किती जातो? मागचं 1 वर्ष झालं मी गाडी ही माझी गाडी मी चालवतोय. त्यामध्ये मी ओला, उबेर आणि रॅपिडो. तर सगळ्यात स्टार्टिंगला मी आधी उबेरसाठी गाडी चालवायचो. त्यानंतर हे रॅपिडो जे आहे ते मी आधी वापरत नव्हतं. मग उबेरसाठी मी गाडी चालवत होतो, पण उबेरला रेट खूपच कमी होत होते. उबेरचा प्रॉब्लेम असा येतोय की ते टायमिंग नुसार प्राइस अपडाऊन करतात. सकाळी पीक सीझनला पीक टायमिंगला टायमिंग अप रेट हाय करतात, जास्त असतो, सर्ज लावून टायमिंग प्राइस आपले हाय करून देतात. परत दुपारच्या टायमिंगला प्राइस कमी करून देतात. पण एवढी कमी करतात की मी अक्षरशः 8 आणि 9 रुपये किलोमीटरने पण गाडी चालवली आहे. त्यानंतर मी उबेरला गाडी चालवली नाही, कारण माझ्यासोबत जर समजा मीच जर गाडी चालवायला लागलो 8 आणि 9 रुपयाने, तर माझ्यासोबतचे जे बांधव आहेत त्यांना पण त्याच पद्धतीने गाडी चालवायला लागेल. म्हणजे माझ्या एकट्याच्या
मी एकटा हे जे काही करतोय त्याच्यामुळे माझ्या बाकीच्या बांधवांना पण नुकसान होऊ शकतं नुकसान यामुळे. होते, बरोबर. त्यामुळे मी उबेरमध्ये गाडी चालवणं बंद केलं आहे पूर्णपणे, कारण रेट खूपच कमी देत आहे उबेर. हम्म. त्याच्यामुळे मी गाडी उबेरमध्ये चालवणे बंद केलं. बरोबर आहे. ड्रायव्हर बांधवांनी ना आपलं आता जेवढे ऍप्लिकेशन मार्केटमध्ये येतात ना, एक मुद्दा ठेवला पाहिजे तिथं की थांबून राहायला पाहिजे की आपण तेच ऍप्लिकेशन वापरतो जे आपलं सांभाळ करतं, जे आपल्याला बरोबर. पैसे जास्त देतं. बरोबर आहे. आपण डटलं पाहिजे त्याच ऍप्लिकेशनवर. बरोबर. लोक काय करतात, सगळेच ऍप्लिकेशन वापरतात. बरोबर आता तुम्ही तिन्ही मध्ये चॉईस करा ना की बाबा कुठलं ऍप्लिकेशन जास्त पैसे देते, बाकीचे 2 बॅन करून टाका. बरोबर आहे. मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. हम्म. मागचे कंटिन्यू आता 3 महिने झालेत हा. मी ओनली रॅपिडो, माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही आता दादा बघितलात हा. तर फक्त रॅपिडोचं ऍप्लिकेशन आहे. रॅपिडो चांगलं देतात पैसे. रॅपिडोचा विषय असा आहे की त्यांचा मिनिमम त्यांनी जो रेट ठेवला आहे हम्म. तो मिनिमम 18.95 म्हणजे 19 रुपयाने रेट मिळतो. हा, चांगलं आहे. तसं उबेरला नाहीये. बरोबर. उबेरला जे आता बघत असतील त्या कस्टमरला पण डिस्काउंट देतात Uber. कस्टमरला पण डिस्काउंट देतात, प्लस प्रमोशनची अमाऊंट आपल्याकडून कट करून घेतात. हा. असे बरेच त्यांचे चार्जेस आहेत ते आपल्याकडून कट करून घेतात आणि आपल्याला ती ट्रिप हार्डली 10 ते 11 रुपयाने मिळते. काय परवडणार. त्यामुळे काय परवडत नाही. रॅपिडोचा असा विषय आहे की तुम्हाला जी ट्रिप आहे ती 19 रुपये मिनिमम या रेटने मिळते कॅबसाठी. हम्म. तर थोडाफार का होईना दिलासा मिळालेला आहे आपला, थोडाफार का होईना, जास्त पण नाही मिळाला हम्म. पण थोडाफार का होईना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे सध्या तरी आपण रॅपिडो मध्ये गाडी चालवतोय पुण्यामध्ये. बरोबर. तर थोडंफार आहे रॅपिडो व्यवस्थित आहे सध्याच्या बाबतीत. मग दिवसभरात तुम्ही 12 तासात किती बिझनेस करता. सकाळी दादा माझं रुटीन असं असतं की सकाळी मी 7ला लॉग इन करतो. अच्छा. 7ला लॉग इन केल्यानंतर ते कंटिन्यू 12 वाजेपर्यंत, 12 ते 1 वाजेपर्यंत मी गाडी चालवून माझा एक 1800 ते 1900च्या आसपास धंदा होऊन जातो दुपारपर्यंत. त्यानंतर परत रेस्ट करतो एक 3 ते 4 वाजेपर्यंत आणि परत संध्याकाळी 5च्या आसपास परत गाडी चालू करतो हम्म. ते एक 9:30 ते 10 वाजेपर्यंत. म्हणजे पूर्ण 24 तास पण गाडी नाही चालवत, हम्म. फक्त टाइम टू टाइम पीक टाइम मध्ये. पीक टाइम मध्ये गाडी चालवून मी सकाळी 7 ते 12 ते 5 तास आणि संध्याकाळचे 5 तास, हार्डली 10 ते 11 तासांमध्ये मी तुम्हाला सांगतो 3300 ते 3400 रुपयामध्ये दिवसाला धंदा होऊन जातो. आणि त्यामध्ये सीएनजी सकाळी जी मी टाकी फुल करणार आहे ती 700 रुपये हम्म. ऑलमोस्ट, प्लस संध्याकाळी जी मी टाकी फुल करणार त्यामधली अर्धी टाकी जाते, म्हणजे 700 आणि 300 1000 रुपयाचा सीएनजी जातो. 3000 रुपये बिझनेस, 1000 रुपयाचा सीएनजी. 1000 रुपयाचा सीएनजी जातो. 500 रुपये असे तसे इकडे तिकडे छोटा मोठा आपला खर्च जे काय असेल तो, जेवणाचा असू दे, पाण्याचा असू दे आणि काय असू दे. नाही, 2000 रुपये जरी खर्च लावला हा, आपण हा. आणि नवीन ज्याची गाडी असेल, आता गाडीला कम से कम किती हप्ता असू शकतो, हा, 15 ते बरोबर. 16,000 बरोबर असू शकतो. बरोबर असू शकतो. त्या 2000 मधले म्हणजे तुम्ही आता 600 रुपये 500 रुपये जरी काढले तरी 1500 रुपये राहतात आरामात. त्यात मेंटेनन्स वगैरे, गाडीचं काम वगैरे निघतं, म्हणजे 1000 रुपयावर तुम्ही कसं तरी येऊन थांबताय तिथं, बरोबर. म्हणजे एवढी पळापळ करून. बरोबर आहे. हा, सगळं कटिंग करून अगदीच काय तर 1000 रुपयावर येऊन गाडी थांबते दिवसाला. हा असा दिवसभराचा इन्कम आहे. त्यात पळापळी जास्त आहे. पळापळी आहे, मेन म्हणजे शिव्या, ट्रॅफिक आहे, traffic लोकांच्या आहे. शिव्या आहेतच. आपला हा जो डावा पाय जो क्लचवर असतो हा. त्याची पूर्ण वाट लागून जाते ट्रॅफिक मध्ये. नाही, माझी पण जायचं असतं स्वतःची 5 गाडी किलोमीटर. होती, मी गाडी विकून टाकली या परिस्थितीमुळे. माझी तर डिझेल गाडी होती, आता सीएनजी मुळे परवडते, पण डिझेल गाडी तर परवडतच नव्हती, त्यामुळे मी विकून टाकली ती गाडी. खूप वाईट परिस्थिती आहे. Okay. आता सांगण्याचं तात्पर्य कसं, आपण सांगतो माणूस समोरच्याला की बाबा 3000 धंदा होतो, 3500 धंदा होतो, पण त्यातनं पैसे किती कट होतात, किती आपल्या हातात राहतात, ह्याच्या मागचं कोण स्टोरी सांगत नाही. बरोबर. त्यामुळे आपण प्रत्येक ड्रायव्हर कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा खरंच परिस्थिती काय आहे. तुमचा रोजच मला वाटतं 3000 रोज होतच नसेल. नाही, रोज नाही होत. रोज नसेल. कसं होतं, शनिवार रविवारी 4000कडे पण जातो, हा. गुरुवार शुक्रवारी, म्हणजे असं डेली 3000 होत नाही. कधी 3200 होतात, कधी 2800 होतात, कधी 2000 पण होतात. हा. हे धंद्यावर डिपेंड आहे. धंद्यावर कारण आता गाड्या एवढ्या वाढल्यात, बरोबर. तुम्हाला सांगतो एवढ्या गाड्या वाढल्यात आणि प्रत्येक ड्रायव्हर 3 ऍप्लिकेशन यूज करतोय. बरोबर. ही नाहीतर ती नाहीतर ती, म्हणजे गाडी त्यांची चालू राहते. पण रॅपिडोला समजा 18 रुपये रेट मिळतोय, हम्म. तर उबेरला तो 10 रुपयाने पण घेऊन जातोय. मग काय तीच परिस्थिती आहे ना. तीच पण परिस्थिती मग. लोक सांगतात कसे की बाबा 2000 होतो 3. आता मी रिक्षा चालवतो, रिक्षावर पण असंच सांगतात, बरोबर. अरे रिक्षा घे, 3000 दिवसाला आहे, 2000 दिवसाला आहे. पण जो करतो, जो जळतो, जो पळतो, त्याला माहिती खरी त्याला परिस्थिती माहिती, काय त्याला असते. माहिती. बरोबर आहे. म्हणूनच मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर गाडी घ्यायची असेल सेकंड हँड गाडी बिंदास घ्या. सेकंड हँड गाडी या धंद्यासाठी उपयुक्त आहे. बरोबर. म्हणजे जर समजा तुमचा नवीन जर तुम्ही गाडी घेतली तर मिनिमम हप्ता हा 15 ते 16,000 राहणार आहे. 15 म्हणजे ते 2 लाख डाऊन पेमेंट. बरोबर, म्हणजे तुम्हाला दिवसाला 500 रुपये गाडीसाठी ठेवायचे.
सर्व्हिसिंग अलगच आहे. फक्त EMI साठी तुम्हाला 500 रुपये बाजूला काढायचे आहेत. गाडीचा CNG खर्च हा 1000 रुपये, परत तुमचा 500 रुपये गाडीचा हप्ता, म्हणजे 1500 तुमचे हे ठेवल्यासारखेच आहे. दिवसाचा खर्च हा तुम्हाला करायचाच आहे. मग तुमची गाडी उभी राहू द्या नाहीतर आणि का होऊ द्या, हा 500 रुपये तर तुम्हाला खर्च ठरलेला आहे हप्त्याचा. त्यासाठी तुम्ही जर जुनी गाडी जर घेतलीत तर कुठे थोडंफार डाऊन पेमेंट जर जास्त केलात तर तुम्हाला हप्ता खूप कमी होऊ शकतोय. बरोबर. त्यामुळे मी तर रेफर करेन की तुम्ही जुनीच गाडी घ्या या धंद्यासाठी घेणार हे असाल तर. खूप बेस्ट ऑप्शन आहे की जुनी गाडी घेऊन तुम्ही ते करून पाहिलं पाहिजे. म्हणजे बरोबर. आपण जुनी गाडी जरी घेतली तरी लॉस नसतो त्या गोष्टी. लॉस नसतो. कधी बाबा गाडी चल घेऊन जा, कारण आपण एवढे पैसे गुंतवणूक केलेली नसते. नवीन गाडी घेतली बाबा ती फेडायचंच आहे, बरोबर. हप्तेच भरायचे, ते टेन्शन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण स्वतःची गाडी असून आपल्या फॅमिलीला कुठं फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. हा मेन मुद्दा आहे. हा बरोबर आहे. आपली स्वतःचीच गाडी आहे, आपण स्वतःच त्या गाडीवर रोज काम करतोय. या गाडीमुळे आपलं सगळं घर चालतंय, पण आपण आपल्या फॅमिलीला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे या धंद्यामधली. बरोबर. आपण खूप आता एसीत बसलोय, एसीतून दिवसभर आपण फिरतोय, पण याचा उपयोग कोणाला होतो तर फक्त प्रवाशांना होतोय. अवश्य नव्हतं. आपल्या स्वतःच्या फॅमिलीला, जी फॅमिली आपली ह्या गाडीवर चालली आहे त्याला ह्या गाडीचा काही उपयोग होत नाही. कारण आपण एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी आपलं 2 ते 2,500 नुकसान होऊन जात आहे. त्या गोष्टीमुळेच आपण शक्यतो टाळायचं करतो प्रयत्न की बाबा नको फिरायला जायला. फिरायला गेलं की तिकडे अजून 2-4 हजार जातील. हे धंद्याचे आपले 2-4 हजार म्हणजे 5,000ला फटका बसतो. त्यामुळे आपण अवॉइड करतो. पण घरच्यांना काय वाटतं की बाबा नाही हा फिरायला नेत नाही, हा हे करत नाही, पण त्याच्या मागचे काय जे सत्य आहे ते आपल्याला माहिती असतं. आपण का पळतोय, का करतोय, काय आपल्या मागं टेन्शन आहे, आपल्या मागं किती हप्ते, काय या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तर सरांनी सांगितलं तुम्हाला की नवीन गाडी घेऊ नका. मी व्हिडिओ सतत टाकत असतो की नवीन गाडीच्या भानगडीत पडू नका. नवीन गाडी घेतली की तुम्ही हत्ती पोसायला लागतो, तुम्हाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर दादा खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून मला माहिती दिली, त्यासाठी खूप आभार आहे तुमचे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.